नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरतीसाठी जो मॅटमध्ये केस सुरू होती, तर त्याचा अंतिम निकाल जो आहे तो लागलेला आहे. फायनल जजमेंट आलेली आहे. तर याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही वेबसाईटवर जाल, मॅटची वेबसाईट आहे, ही ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघू शकता. आत्ताचाच वेळ आहे. ओके, 11:07 ॲक्चुअली ही असा वेळ आहे. 11 जुलै आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जर तुम्ही डाउनलोड झाला आणि फायनल जजमेंट आहेत प्रिन्सिपल बेंचची, तर इथं तुम्हाला फायनल जजमेंट दिसून येणार आहे. तर तुम्ही जर बघू शकता की जी ऑर्डर आहे ओरिजिनल ॲप्लिकेशन 188, 420, 478, 631 अँड 765 याच्या जेवढ्या आहेत म्हणजे ऑलमोस्ट 1, 2, 3, 4 आणि 5 ज्या केसेस होत्या त्याची फायनल हे आलेली आहे आणि ही केस जी आहे ती डिसमिस करण्यात आलेली आहे सध्या तरी. आता मी तुम्हाला सगळं सांगतो काय आहे तो मॅटर पूर्ण. बघा, हे 26 पानाची जजमेंट आहे ही. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओरिजिनल ॲप्लिकेशन मी सांगितलं होतं 188, 420, त्याच्यानंतर 478, 631, त्याच्यानंतर 761. आता टोटल जर बघितलं हे जे ॲप्लिकेशन आहेत आता यांनी दिलेलं आहे की 188 कोणाची केस आहे, वर्सेस सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 420 कोणाची केस आहे. त्याच्यानंतर 428 मध्ये ऑलमोस्ट एक 10 ते 11, 12, 16, 17, 18 जास्त लोक आहेत 420 मध्ये. जवळपास 40 आहेत. त्याच्यानंतर ही जी दुसरी आहे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र होती. त्याच्यानंतर ही 478 आहे. ओके, तर या सगळ्या केसची ॲट टाइम निकाल जो लागलेला आहे. आता याच्यामध्ये जर बघा जजमेंट ही दिलेली आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं, आता मी तुम्हाला पूर्ण जजमेंट सांगत आहे. लक्षात घ्या की पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, सगळी तुम्हाला माहिती देणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं की ही जी परीक्षा आहे बघा, लक्षात घ्या की जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती हे सांगितलेलं आहे 4,644 पोस्ट होत्या. जर बघितलं तर ॲक्च्युअली जर पाहिलं तुम्ही हॅड बीन मेन्शन इन द सेटलमेंट ऑफ ॲडिशनल, ठीक आहे. तर एवढी पोस्ट होती. त्याच्यानंतर परीक्षा कधी झाली होती ती दिलेली आहे. आता इथं ही परीक्षा दिलेल्या आहेत, या झालेल्या आहेत. आता इथं हा महत्त्वाचा प्रश्न होता की सगळे जे बघा कॅन्डिडेट किती होते की 10,41,713 कॅन्डिडेटने परीक्षा दिली होती. टीसीएसची परीक्षा दिली होती की कधी 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात 3 सेशनमध्ये झाली होती. 570 प्रश्न होते 57 शिफ्टसाठीचे. सॉरी, 70 हॅज बीन सेट वेअर वीज सॉरी 570 क्वेश्चन पेपर सेट्स वेअर वीज एवढे सेट यूज केले होते. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय केलं तर याच्यामध्ये 5,700 क्वेश्चन इन्क्लुडेड होते 570 सेटमध्ये जर बघितलं तर. याच्यामध्ये काय होतं की 219 क्वेश्चन काय केले होते की डिस्प्युटेड होते आणि रिव्ह्यू केले होते टीसीएसने. त्याच्यानंतर जर बघितलं आता ही माहिती दिलेली आहे की काय केलेलं आहे त्यांनी. आता याच्यामध्ये परत काय सांगितलं की यांनी जी मेरिट लिस्ट आहे, फर्स्ट मेरिट लिस्ट ती 5/1 पब्लिश करण्यात आली होती आणि फर्स्ट सिलेक्शन लिस्ट होती 23/1 सिलेक्ट करण्यात आली होती. त्याच्यानंतर रिवाईज केली होती हायकोर्टाच्या निर्णयानंतर 11/3 रिवाईज केली होती आणि सिलेक्शन लिस्ट 14/3 करण्यात आली होती. त्याच्यानंतर 41 ऍप्लिकंट द 41 ऍप्लिकंट आर फ्रॉम द 23 डिस्ट्रिक्ट अक्रॉस इंडिया. जे 41 ऍप्लिकंट आहेत ते त्याच्यातलेच आहेत. आता हे प्रत्येक ऍप्लिकेशन नुसार दिलेलं. आता इथे 478 मध्ये एक्स सर्व्हिसमॅन रिलेटेड हा होता. आता काय होतं की बघा, एक्स सर्व्हिसमॅन मध्ये काय होतं की द ऍप्लिकंट स्टँड इन थर्ड रँक अमॉंग द एक्स सर्व्हिसमॅन इन द फर्स्ट सिलेक्शन लिस्ट इन द सोलापूर डिस्ट्रिक्ट अँड ऍप्लिकंट वॉज गिवन द फर्स्ट शिफ्ट बॅच ऑन 7/8/2023 याच्यामध्ये दिले होतं. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मार्क जे आहेत 113 होते. त्याच्यानंतर सेकंड मेरिटमध्ये 114 पॉईंट समथिंग झाले होते. एक मार्क इन्क्रीज झाला होता. त्याच्यानंतर परत जी पब्लिश झाली होती मेरिट लिस्ट त्याच्यामध्ये काय झालं होतं की मेरिट लिस्ट पुश डाऊन टू 0.8 कमी झाला होता. आता हे 2 क्वेश्चनचा त्यांचा प्रश्न होता. हा क्वेश्चनचा जो होता ना 2 त्याचा प्रश्न होत आहे. त्यामुळे 4 मार्क जे आहे ते इन्क्रीज व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय झालं की फक्त एकच मार्क इन्क्रीज झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता प्रत्येक ऍप्लिकेशनची ही दिलेली आहे यांनी. आता फायनल ऑर्डर सांगेल मी. आता तुम्हाला पोथी पुराण सांगणार नाही की काय झालं होतं, कसं झालं होतं. फायनल ऑर्डर सांगेल की याच्यामध्ये की काय झालंय ते. आता हे सगळं लिहिलेलं असतं की यांनी की काय झालेलं एक्झॅक्टली प्रत्येक गोष्ट काय केलं की त्यांनी काय केलं की मेन्शन केली, हे केलेली असते इथे. तर शेवटी तुम्हाला काय करेल की असेसमेंट तुम्हाला सांगेल. ओके, प्रत्येकाचे असेसमेंट आहेत. प्रत्येकाने दिलेले असेसमेंट आहेत. आता तुम्हाला मी काय करेल की जजमेंट जे आहे फायनल जजमेंट तुम्हाला मी सांगेल की एक्झॅक्टली काय आहे सध्याचं स्टेटस. हा, तर बघा
हां, आता 188 इथून सांगेल मी 25व्या याच्यातून. इन द रिस्पेक्ट ऑफ द ॲप्लिकेशन 188/2000 वन ऑफ द क्वेशन व्हिच इज answered correctly by the applicant, learn CPO explain the reason why TCS took the decision to delete that question and award 2 marks for the same to the all candidates. She explained that there were inconsistency in the translation version of question from English to Marathi. In English question about that the person who had migrated from Pakistan. However, by translation of Miri, it is conveyed as migrated to India. Therefore, the answer given to the question were answered differently by the candidate. Therefore, the decision were delete the question and grant the 2 mark for the same for every candidate. आता याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये की हा क्वेश्चन जो होता ते इंग्लिशच्या ट्रान्सलेशनमुळे हा क्वेश्चन काय करण्यात आलं होतं की रद्द करण्यात आला होता. याच्यामुळे काय करण्यात की 2 मार्क सगळ्यांना देण्यात आले होते त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सांगत आहे की ओके 2 मार्क्स लाईकली टू ॲप्लिकेशन हॅज गिव्हन द करेक्ट आन्सर दस डज नॉट अनइक्वल ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे सांगत नाही की अनइक्वल ट्रीटमेंट आहे असं सांगण्यात येत नाहीये. त्याच्यानंतर बघा आता हा महत्वाचा मुद्दा आहे की द लर्न काउन्सिल फॉर द ॲप्लिकंट प्रे फॉर स्टेटस क्यू ग्रांटेड फॉर दिस ट्रिब्युनल 27/3/2024 the continuation for the period of 1 week as far as enabled them to move to Honorable High Court. Learn CPO opposes the grant such relief as none of the applicant are revised selection list published on 14/3/2024 and all are in the waiting list. आता याच्यामध्ये असं आहे की सिलेक्शन लिस्ट वाले कॅन्डिडेट आहे असं नाही, वेटिंग लिस्ट वाले सगळे कॅन्डिडेट आहेत ते सगळे ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते वेटिंग लिस्ट वाल्या कॅन्डिडेटने केलेलं आहे त्यामुळे असे आहे. तर मोरेवर it will be difficult for the respondent state revenue department to keep 49 posts available while the appointment to the selected given for the respective district collector. Thus, prayer to continue the sumoto for the period is rejected. आता काय करलं की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की thus the prayer to continue the sumoto period was one rejected. आता काय केलं की याच्यामध्ये काय केलं की याच्यामुळे काय केलं की हे रिजेक्ट केलेलं आहे म्हणजे यांना 1 वीकचा जो होता पिरियड तो रिजेक्ट केलेला आहे. इन व्ह्यू ऑफ द अबाव वी फाइंड दॅट नो मेरिट ऑफ द गुड इन ऍप्लिकेशन देअर अकॉर्डिंगली डिसमिस. म्हणजे काय केलं की ही जी केस आहे ती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. कुठलाच ज्यांनी केस केली त्यांना कुठलाच दिलासा नाहीये. तर ही माहिती होती. आता इथून पुढे लवकरच काय होणार की पदभरती सुरू होणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.